देवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले असे आनंद कंदा। तोपकार मज न फिटे कदा, देवा परमानंदा तूच फेडी। देवा परमानंदा तूच फेडी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। कालच्या सत्रात आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 113 क्रमांकाची लीळा श्रवण केलेली आहे। आजच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 114 या लीळेपासून अनुक्रमे श्रवण करणार आहोत। तर आपल्या सत्राला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। दंडवत हो धर्म नष्ट अति परी विषय नष्ट नाही। धर्म नष्ट अति परी विषय नष्ट नाही। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत दायंबांना निरूपण करतात। काल आपण पाहिलं, स्वामी सांगतात की इथं अनुसरा अनुसरा तरी दायंबा अनुसरत नाहीत। परत दायंबाचे प्रश्न आणि दायंबांना निरूपण भगवंत या ठिकाणी करतात। आपण सविस्तरपणे पाहूयात। धर्म नष्ट अतिपरी विषय नष्ट नाही असं भगवंत निरूपण करतात। धर्म नष्ट म्हणजे काय आणि विषय नष्ट म्हणजे काय? धर्म नष्ट अति म्हणजे धर्म नष्ट आहेत आणि धर्म विषय नष्ट नाही म्हणजे विषय नष्ट व्यक्ती नाहीत असं स्वामींना सांगायचं आहे। थोडक्यामध्ये सविस्तरपणे आपण पाहूयात। म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत दायंबाला पुढे निरूपण करतात। स्वामींचं कुठे लीळा आहे 114 क्रमांकाची। गोसावियासी छिन्न पापी गुंफे अवस्थान। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत छिन्न पापी या गुंफेमध्ये अवस्थानास वास्तव्यास आहेत। एकुदी दायंबाये गोसाविया ते पुसिले। एके दिवशी दायंबा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला प्रश्न करतात, विचारतात। जी जी मागा पुराणी भीष्म नरवीरू विशेषे ऐको ऐको सुखदेवो वामनदेवो नारद एवमादिक विखय नष्ट ऐको तैसे आजी न देखो जी। दायंबा म्हणतात, देवा मी पुराणिक ग्रंथांमध्ये असं ऐकलेलं आहे की भीष्म नरवीर आहेत, विषयवीर आहेत असं ऐकलेलं आहे मी। सुखदेव असतील, वामनदेव असतील, नारद असतील, हे असं ऐकून आहे की ते विषयवीर आहेत, नरवीर आहेत, विषयवीर आहेत असं ऐकून आहे मी। बरोबर आहे का? विषय नष्ट ऐको म्हणजे विषयाचं नष्टत्व त्यांनी केलेलं आहे, ब्रह्मचर्याचं प्रतिपालन त्यांनी केलेलं आहे। आपण पाहतो भीष्माचार्यांची पुराणिक कथा आपण जर पाहिली शंतनू राजापासून महाभारतात, तर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की अखंड ब्रह्मचारी राहील आणि ब्रह्मचारी राहिले असं म्हणतात नाही का पुराणिक कथेनुसार। पण इथे स्वामी काय सांगतात पहा, जेव्हा प्रश्न करतात दायंबा की देवा मी पुराणिक ग्रंथांमध्ये पुराणिक कथांमध्ये असं ऐकून आहे की भीष्म असतील, सुखदेव असतील, वामनदेव असतील, नारद असतील, हे विषय नष्ट ऐको म्हणजे विषय नष्ट आहेत, विषयापासून वंचित आहेत, विषयापासून दुर्मिळ आहेत, दूर आहेत असं मी ऐकून आहे। तैसे आजी न देखो काय म्हणतात पुढं, पण तसे काही आता आजकाल काही लोक दिसत नाही आहेत असं परत विचारतात। का तर लक्षात घ्या, काल आपण पाहिलं की भगवंत म्हणतात तुम्ही अनुसरा, विषयोपभोगाचा त्याग करा, चोचल्यांचा त्याग करा, परंतु ते काय म्हणतात, नाही नाही देवा मला काही जमणार नाही। आणि हेच प्रश्न करतात की तसे व्यक्ती काही मला आज दिसत नाहीत, भीष्माचार्यांसारखे, वामनदेवासारखे, नारदासारखे असे दिसत नाही आहेत असं त्या ठिकाणी
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना ते प्रश्न करतात. केल्याच्या नंतर भगवंत प्रत्युत्तर काय देतात पहा. सर्वज्ञे म्हणितले भोजिया नरविरू अतिपरी विषय वीर नाही. स्वामी म्हणतात नरविरू अतिपरी विषय वीर नाही. नरवीर म्हणजे एखादं राज्य जिंकणारे, एखाद्या ठिकाणी युद्ध जिंकणारे, प्रतिष्ठा स्थापित करणारे, राज्य जिंकणारे नरवीर आहेत. परंतु विषय परी विखय वीर नाही, म्हणजे विषय वीर नाहीत, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत सांगतात. पुढे सांगतात धर्म नष्ट अतिपरी विखय नष्ट नाही. धर्म नष्ट अतिपरी विखय नष्ट नाही. धर्म नष्ट करणारे आहेत, परंतु विषय नष्ट करणारे नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये विषयाची जी भावना आहे, वासना आहे, त्या वासनेचा त्याग करणारे नाहीत, पण धर्माचा त्याग करणारे लोक आहेत. धर्माला नष्ट करणारे आहेत. परमेश्वराने सांगितलं विषयाला नष्ट करा, परमेश्वराने सांगितलं कामाला नष्ट करा, परमेश्वराने सांगितलं क्रोधाला नष्ट करा, परमेश्वराने सांगितलं प्रपंचाला नष्ट करा, मोहमाहेला नष्ट करून अनन्य भावे मला शरण या. पण त्या धर्मालाच, जे परमेश्वराने सांगितलेले सूत्र आहेत, जे परमेश्वराने सांगितलेला धर्म आहे, त्या धर्माला नष्ट करणारे लोक आहेत. परंतु परमेश्वराने जे करू नका म्हणजे विषय नष्ट, विषयाचं सेवन करू नका. परमेश्वराने सांगितलं काम वासना अंतःकरणात ठेवू नका. परमेश्वराने सांगितलं मोह माया जंजाळामध्ये गुंतू नका, पण हे गुंतत राहतात, ममत्व दाखवतात, माया मोह जंजाळामध्ये गुंततात. म्हणून स्वामी सांगतात की धर्म नष्ट अतिपरी विषय नष्ट नाही. धर्माचं रक्षण करायला सांगितलं, धर्म जोपासायला सांगितला. भगवंतानेच सांगितलेला आहे आचरेतयाचा धर्म. महानुभाव संप्रदाय हा धर्म असा करावं, लक्षात घ्या. धर्माचं रक्षण बोलाईसाप्रमाणे करावं. स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये एक स्त्री पात्र आपल्याला मिळतं, ती बोलाईसा. धर्म रक्षणार्थ हे येवण लोक मला माझी विटंबना करतील म्हणून एका आडामध्ये, एका विहिरीमध्ये प्राण देणारी ती बोलाईसा आम्हाला आठवली पाहिजे. तिच्यासारखं धर्मरक्षण, तिच्यासारखं धर्म आचरण आम्ही केलं पाहिजे. परंतु आम्ही तुम्ही करतोत का? करत नाहीत. ही आमची तुमची शोकांतिका आहे. आम्ही करतोत, धर्म नष्ट करतोत. पहा, एखादा उपदेशी बांधव आहे, त्या बांधवाला म्हटलं की बाबा रे धर्म आचरण कर, अनुसर, उपदेश घे. उपदेश घेऊन ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन करून एखाद्या आश्रमामध्ये थोड्या दिवस राहून अध्ययन करून अधिकरणाच्या सान्निध्यात राहून तू धर्म आचरण कर. तो काय सांगतो, काय बाबा तुमचेच लोक काय थोडे जाग्यावर राहिलेत का? आम्ही कुठे यायचं? तो पुढचं रान हाणतो. म्हणजे हे धर्म नष्ट करण्याचं काम आहे. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती दुःखाने पिडलेला आहे, एखाद्यावरती समाज टीका करतोय आणि त्या टीका केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांचं काही संबंध राहत नाही ते सुद्धा लोक त्यांच्यावरती टीका करतात. असं वागावं का? अरे बाबा, त्यांनी वागला तो त्याचा प्रसव आहे ना, मग आम्ही तुम्ही त्याचे दोष का पाहावे? आम्ही तुम्ही त्यांच्यावरती टीका का कराव्या? नाही केल्या पाहिजे. उलट आम्ही आमच्या संप्रदायातील लोकांवरती, आम्ही आमच्या साधू संतांवरती, आम्ही आमच्या उपदेशी बांधवांवरती ज्या टीका करतो किंवा काहीतरी नाव बोट ठेवतो, तेव्हा लक्षात घ्या आम्हाला तो दाग लागत नाही आहे किंवा आम्ही नष्ट होत नाही आहेत. आमच्यातला धर्म नष्ट होतोय. आमच्या धर्माला त्या टीका केल्या जातात. आणि म्हणून लक्षात घ्या, आज तसे लोक आहेत. 850 वर्षापूर्वीही तसे लोक होते, आजही तसे लोक आहेत. भगवंत म्हणतात की या कलियुगामध्ये धर्म नष्ट करणारे लोक आहेत, परंतु विषय वासना नष्ट करणारे लोक नाहीत, असं दायंबांना निमित्त करून भगवंत निरूपण करतात. दायंबाये म्हणितले भीष्म शुकाधिक काही विखय वीर विखय नष्ट नव्हती. दायंबा म्हणतात, स्वामींनी निरूपण केल्याच्या नंतर दायंबा पुढं प्रश्न करतात की देवा, मग भीष्मदेव, भीष्माचार्य, सुकाधिक हे काही विषयवीर नाहीत का?
हे काही विषय नष्ट नाहीत का, असं त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत पुढे निरूपण करतात. सर्वज्ञे म्हणितले भोजिया, राज्य हा एकू विखो, तयाचा तयासी काही विरामू होता. स्वामी म्हणतात राज्य उपभोग भोगणे हा एक विखोच आहे, हा एक विषयच आहे. आणि म्हणून भीष्माचार्यांना काही त्याचा विराम होता का, म्हणजे राज्याचा. त्यांनी राज्याकरता, राज्याचं रक्षण करण्याकरता, राजगादीचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली. आपल्या पित्याकरता प्रतिज्ञा घेतली की जेव्हा शंतनू राजा हा भीष्माचार्यांचा पिता त्या कोळ्याच्या मुलीसोबत त्यांनी विवाह केला असं म्हणतात. ती मुलगी भीष्माचार्यांना भेटली. मग तिने विचारपूसना केल्याच्या नंतर तिला संकल्प सोडला त्यांनी त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी. पुराणात कथा आहे बरं का ही, महाभारतात, की तिथे संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याच्या नंतर प्रतिज्ञा केली की मी अखंड ब्रह्मचारी राहील, मी राजवैभवाचा अभिलाषणी जगणार नाही, मी राजाचं रक्षण करेल. याकरता त्यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केलेली होती. मग तिथे विषय नष्ट कसं काय म्हणता येईल, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने सांगितलं. त्यांना काही राजवैभवाचा विराम होता का, त्या राजवैभवाकरता, राजसभेकरता, राजाकरता त्या ठिकाणी त्यांनी विराम दिलेला होता विषयाला. म्हणून त्या ठिकाणी स्वामी म्हणतात की विषयवीर नव्हे, म्हणून तो विषयवीर नव्हे, म्हणून ते विषयवीर नाहीत, असं स्वामींना म्हणायचं. आणि सुखदेव वामनदेव जरी विखय नष्ट तरी रंभा कांगाली. स्वामी म्हणतात पुढं वामनदेव असतील किंवा सुखदेव असतील, हे जर विषय विनष्ट असते तर मग रंभा आलीच नसती ना. रंभा आली होती असं सांगतात पौराणिक कथेमध्ये. मग ती रंभा आली नसती. तिथे विषय वासना जागृत आहे. आणि म्हणून जेने विखय नष्ट नव्हे विषय, जेने विखय नष्ट म्हणे ते तया नाही, म्हणजे ज्यांनी विषय नष्टत्व होण्याचं कामच केलं नाही, म्हणे ते तया नाही, म्हणजे विषय वासनेचा त्याग, विषय नष्ट होण्याचं काम ज्यांनी केलं त्यालाच म्हणावं ना विषय नष्ट. मग त्यांनी तर काही असं काम केलं नाही बुवा. सर्वज्ञे म्हणितले भोजिया विखो काही एकमुख, विखो काही एकमुख, विखो तो अनेक मुख की. स्वामी सांगतात की भोजिया विषय काही एकमुख आहे का, विखो तो अनेक मुख, तो काही कवना तेजवत असे, म्हणजे काही तो प्रत्येकाकडून त्यागला जातो का, तो कुणाच्यानेही त्यागला जात नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल विषयोपभोग भोगणे, विकाराचा उपभोग भोगणे, त्यालाच विषय म्हणता येईल का, नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये वासना आहे, प्रत्येक गोष्टीची वासना, कुणाची वासना जडमूळ प्रपंचामध्ये आहे, कुणाची वासना चैतन पदार्थामध्ये आहे, कुणाची वासना जड पदार्थामध्ये आहे. मग या वासनेचा, प्रत्येक वासनेचा, प्रत्येक पदार्थाबद्दलच्या वासनेचा त्याग करणे म्हणजे विषयाला नष्ट करणे. विषय आपण पहा, एखादा सत्र चालला असेल, प्रवचन असेल, पोथी असेल, तर आपण विषय असतात. आज अमुक विषय, आज भक्तिभाव विषय, आज त्याग विषय, आज अनुसरण विषय, नामस्मरण विषय, नामाचा महिमा विषय, असे अनेक विषय असतात. तसे हे प्रपंचातील ह्या विषय वासनेतील हे विषय आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंत या ठिकाणी म्हणतात को विखो काही एकमुख, एकमुख विखो नाही, अनेक मुखाने विखो आमच्याकडे येतो आणि त्याला आम्ही तुम्ही आपणवतो, आपणपी देतो. आणि म्हणून तो विखो आपल्या ठिकाणी जडून राहतो. म्हणून स्वामी पुढे म्हणतात की अनेक मुख तो काही कवना तेजवत असे, कुणाच्याने त्यागल्या जातो का तो विषय, त्याजल्या जाऊ शकत नाही, असं भगवंत सांगतात. हो काजी अंक. मग दायंबा म्हणतात असा आहे का देवा. मग त्या ठिकाणी संवाद
देव माझा मी देवाचा अशी भावना अंतकरणामध्ये निर्माण झाली नाही, ही त्या दायंबांची किती मोठी शोकांतिका म्हणावी. तशीच आमची तुमची सुद्धा शोकांतिका होत आहे. आणि म्हणून आम्ही या वासनेंचा त्याग करत गेलो पाहिजे, क्षणाक्षणाला त्याग केला पाहिजे आणि परमेश्वराकडे वळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परमार्थाकडे वळण्याचा प्रयत्न आम्ही तुम्ही केला पाहिजे खऱ्या अर्थाने. पुढची लीळा आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 115 क्रमांकाची लीळा. अक्रियत्व कथन. भट्टोबासांना अक्रियत्व कथन केलेलं आहे. अक्रियत्व कथन काय प्रकार आहे सविस्तरपणे आपण लीळेत पाहूयात. भट्टोबास अंचळ नेसले असती, रोडले असती, माती काम करीत असती. भट्टोबास अंचळे नेसले असती. लक्षात घ्या, अंचळे बहिर्वास न नेसावे असं स्वामींचं वचन आहे, नाही का. म्हणजे अंचळे म्हणजे काय, पातळ, आपलं अंग दिसेल असं वस्त्र नेसू नका स्वामी सांगतात. आणि एकीकडे लोक काय करतात पहा, की उघडे राहतात आणि वैराग्यत्व स्वीकारतात. स्वामींनी उघडं राहायला सांगितलेलंच नाही मुळात, हे लक्षात घ्या. मुळात उघडं राहण्याकरता सांगितलेलंच नाही, त्याला वैराग्यत्व म्हणत नाहीत. वैराग्य अंतकरणामध्ये पाहिजे. वैराग्य द्वापार युगामध्ये गोपालकृष्ण भगवंताच्या ठिकाणी सुद्धा होतं. राजे होते, सुवर्णाची द्वारका होती म्हणतात, नाही का. तरी सुद्धा गोपालकृष्ण भगवंताच्या ठिकाणी त्याग होता, तरी वैराग्य होत. कसं काय असेल? वैराग्य कपडे काढून हिंडलं म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य खऱ्या अर्थाने लक्षात घ्या, वैराग्य अंतकरणामध्ये पाहिजे, अंतकरणामध्ये. आणि अंतकरणामध्ये ते वैराग्य ठेवून खऱ्या अर्थाने आपण चाललं पाहिजे. म्हणून या ठिकाणी अंचळे बहिर्वास, स्वामींनी पातळ कपडा सुद्धा घालू नका म्हणून सांगितलेला आहे. पण या ठिकाणी एके दिवशी भट्टोबास जे आहेत ना, भट्टोबास माती काम करत होते पातळ कपडा अंगावरती परिधान करून. आणि माती काम करत असताना बाईसा ते पाहतात की भट्टोबासांच्या अंगावरती पातळ कपडा आहे. आणि बाईसा भट्टोबासांकडे पाहून बाईसा भगवंतांना म्हणतात, मग बाईसे ऐसे दे कोणी म्हणितले, बाबा हा नागदेव कैसा अक्रियो. अवक्रियो म्हणजे काय म्हणतात बाईसा, की बाई स्वामींना म्हणतात, बाबा हा नागदेव कसा अक्रियो आहे पहा ना. म्हणजे अक्रियो म्हणजे विकाररहित, कोणताही विकार, कोणताही विषय, कोणताही विकार याच्या अंतकरणामध्ये नाही, अंगामध्ये नाही. किती साधा भोळा, साधा सिंपल, आणि किती कधीच तो वासनेच्या आहारी नाही असं बाईसा स्वामींना म्हणतात, ते वस्त्र त्यांच्या अंगावरचं पाहून. म्हणजे समजा आता थोडक्यामध्ये अशी एक वासना आहे, वैराग्यत्व जे मी पाठीमागं म्हटलं तुम्हाला, की अंगावरले वस्त्र काढून वैराग्य नाही. परंतु लक्षात घ्या, जेव्हा अंगावरती वस्त्र नाहीत आणि वस्त्र नसतानाही एखाद्या पदार्थाकडे पाहून त्यांच्या अंतकरणामध्ये कोणतंही पाप निर्माण होत नाही, त्यांना वैराग्य म्हणता येईल. सर्व स्वामी म्हणतात ना, बाईसा म्हणतात की कसं पहा ना, की यांच्या अंतकरणामध्ये कोणता विकार नाही आहे, कसा अवक्रियो आहे, म्हणजे विकाररहित आहे. सर्वज्ञे म्हणितले बाई नखाग्रापासून केसाग्रावरी सुळबिळीत विकारे भरला असे. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही म्हणतात ना हा विकार रहित आहे, याच्या अंतकरणामध्ये कोणताही विकार नाही. हा केसाग्रापासून, नखाग्रापासून म्हणजे नखापासून केसाग्रापर्यंत हा चुळबुळीत भरलेला आहे. कशाने? विकाराने, विषयाने. का म्हणतात असं स्वामी? जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या सानिध्यामध्ये भट्टोबास आले, हे लक्षात घ्या. येण्याच्या अगोदरचा इतिहास तुम्ही भट्टोबासांचा पाहिला असेल, ऐकलाही असेल काही साधू संतांच्या मुखारविंदातून. भगवंत म्हणतात
की बाई हा जो नागदेव आहे, हा जो भट्टो आहे, भट्टोबास आहेत, यांच्या केसाग्र नखाग्रापासून केसाग्रापर्यंत हे विकारे भरला असे, विकाराने भरलेला आहे. परिपोरू शहाणा, परिपोरगा शहाणा आहे. आमच्या सान्निध्यामध्ये इतक्या दिवसाने तो इतके दिवस तिकडे अशा प्रकारचे कृत्य करत होता, सुप्त व्यसाने ऋतून बसलेला आहे. एकदमच विकार कस काय जाईल, एकदमच सगळ्या गोष्टीचा त्याग कस काय होईल? नाही होणार, नाही होत. परंतु आमच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर, आम्ही सांगितल्या पद्धतीने वागल्यानंतर हळूहळू याच्यामधली सगळी वासना निघून जाईल आणि परिपूर्णत्वपणे हा शुद्ध होईल. जसं की उदाहरणार्थामध्ये एखादा गंजलेला पाता असतो, गंजलेलं लोखंड असतं, त्या लोखंडाला गरम करणे, गरम केल्यानंतर त्याला हातोडीने मारणे, त्याला सुंदर अशा प्रकारची धार देणे, तूप साहणे, तेल साहणे असं लावून त्याला धार, तो दृष्टांत आपण पाहिलेला आहे पाठीमागं. आणि मग तो चांगल्या प्रकारची तलवार तयार होते आणि मग ते राजाच्या योग्य होते. तो मग राजा तिला कधीही सोडत नाही. तसं भगवंत या जीवात्म्याला घडवतात, तापून, निरूपण करून, सांगून, समजून अनेक गोष्टीने या जीवात्म्याला घडवतात. घडल्याच्या नंतर मग परमेश्वर त्या जीवाला कधीही सोडत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्वामी सांगतात की बाई काही दिवसांनी याचं हळूहळू होईल, परंतु हा नखाग्रापासून केसाग्रापर्यंत विकाराने भरलेला आहे. परिपोरू शहाणा, परंतु पोरगा शहाणा आहे बरं का. पुढं स्वामी सांगतात उमटोने दी, ओळखू देत नाही काय चाललेलं आहे मनात. पुढं स्वामी वचन सांगतात बाई वेड्याचे विकार ते बाहेरी प्रगटती, शहाण्याचे आच्छादती. स्वामी म्हणतात की बाई वेड्याचे विकार ते बाहेर प्रगट होतात आणि शहाण्याचे आच्छादतात. म्हणजे थोडक्यामध्ये वेडा जो व्यक्ती आहे त्याचे जे काही विकार भावना आहेत, विकार भावना आहेत त्या बाहेर प्रगट होतात, दिसून येतात, आणि शहाण्या व्यक्तीच्या नाही दिसून येत, असं स्वामींना म्हणायचं आहे. अशी लीळा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने सांगितली. असो, अशा पद्धतीने आपण 2 लीळा श्रवण केल्या. अर्धा तास आपला टाईम झालेला आहे आणि म्हणून आपण आपल्या सत्राला याच ठिकाणी आज विराम देऊयात आणि पुढील लीळा उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात. शुभरात्री. दंडवत प्रणाम. दंडवत हो.